रेणाताई भाजी थोडी नको थोडी घ्या थोडं 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 बलरी बस थोडासा आंटी संपलं की अजितराव आधीच खूप दिलंय तुम्ही बस झालं पोट भरेल. अजितराव पोटभर जेवा बरं, लाजू नका. हो खातोय काय हवंय का अजून? नाही तेजाताई तुम्ही सांगा बरं मला. मस्त आलंय आई खूप छान झालं. ओ प्लीज फोन उचला ना. एकतर पूजा अशी अर्धवट सोडून गेले. असं का केलं असेल? वल्लरी वल्लरी मनोज भाऊजींचा फोन लागत नाहीये का? नाही उचलत त्याचे फोन. रेणाताई मला खरंच खूप भीती वाटते होता, काळजी वाटते यांची. मी काय म्हणते अजित, तू ट्राय करून बघ ना एकदा फोन, कदाचित तुझा फोन उचलतील भाऊजी. हा बघतो. आमटी वाढू का तुम्हाला? अरे पुष्पा थांब ना बाई, फोन लाई राहिले ना ते. काय आमटी वाढू का? थांब फोन लावू दे. लागला का? लागला का फोन? नाही लागला? माझंही उचलत नाहीये. नाही हो. दोघांचाही फोन नाही घेतला. हे कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसतील ना? नाही, मी उगाच घाबरतेय. वल्लरी हे बघ, तू नको काळजी करूस. नाही म्हणजे मगाशी भाऊजी सांगून गेले ना, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे. कामात असतील ते म्हणून उचलत नसतील फोन. काम झालं की येतील घरी. कुणाला काय हवंय नको सांगा मला. वाढते मी. हा आई, तुम्हाला काय वाढू? नको काही. चटणी एवढीच आहे ना, घ्या ना थोडी. नको नको मला बस. वल्लरी येतो आम्ही. तू फार काळजी करत बसू नकोस. मनोज भाऊजी येतील लवकरच. फक्त ते आले ना की एकदा फोन करून कळवा. हो चला येतो. बाय. गुड नाईट. बाय. टेन्शन घेऊ नकोस आणि काहीही लागलं ना तरी मला कॉल कर. मी आता जवळ राहते की नाही. हो काळजी घे. कुठे गेले असतील हे? कुठल्या संकटात तर अडकले नसतील ना? तेव्हा यांना सुखरूप घरी परत आण. तेजा, कुठे आहेस तू? बघ आम्ही आलो. चल बुलबुल बागेत सगळ्या जणी जमूया, मजा मस्ती करूया. गो तेजा, ब्लॅक कॉफी बनवू का तुझ्यासाठी? तेजताई, ते कोडिंग कसं करतात एकदा मला सांगा ना. तेजा, अगं उठ, बघ मी आले. विसरलात ना तुम्ही सगळ्या मैत्रिणी मला? तेजा,
तू पण विसरलीस का ग? मिठू, कुठे आहेस यार तू? कुठे आहेस? वल्लू 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 ऐक ना. काय कशी झाली पूजा? अजित आणि प्रेरणाताई कधी गेले? तुम्ही काय करणार आहात हे सगळं जाणून? त्यापेक्षा तुम्ही सांगा ना, काल रात्री तुम्ही कोणासोबत होता? कोणासोबत म्हणजे वल्लू काय काय भलता सलता विचार करतेस तू? महत्वाचं काम होतं म्हणून गेलो होतो. अच्छा, पूजेपेक्षा महत्वाचं काम होतं का? असं काय काम होतं सांगा ना. वल्लू हे बघ, खरंच जर महत्वाचं काम नसतं ना तर मी नसतो गेलो. पण हे बघ, मौसमी केमिकल्स नावाची एक कंपनी आहे जिच्या लायसन्सचं काम मी करतो. काल रात्रीपर्यंत त्यांचं काम जर पूर्ण झालं नसतं तर कंपनीला दंड भरावा लागला असता आणि तो दंड काही लाखांच्या घरात होता. कदाचित कंपनी सील झाली असती आणि त्या कंपनीत काम करणारे अनेक कुटुंब रस्त्यावर आले असते. ते होऊ नये म्हणून मी पूजा अर्धवट सोडून माझं काम पूर्ण करायला गेलो होतो. पास. सॉरी. नाही, माझं चुकलं. तू खरंच सॉरी, मनापासून सॉरी. मी उगाच काहीतरी भलता सलता विचार करत बसले. मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय आज. तुम्ही पूजेपेक्षा तुमच्या कामाला महत्त्व दिलं. आज लाखो गरीब लोक रस्त्यावर आले असते पण तुम्ही त्यांच्या हक्कासाठी लढलात. मला खरंच तुमचा खूप खूप अभिमान वाटतोय. खरं सांगू, मला नेहमी असाच नवरा हवा होता. आणि मला तुझ्यासारखीच बायको हवी होती. मी खरंच खूप नशीबवान समजते स्वतःला. मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. मी पण खूप नशीबवान आहे. आता गेला ना राग? हो. मी फ्रेश होऊन येतो. हो हो, तुम्ही फ्रेश होऊन या. हा. प्रेरणाताईंना कळवायचंय हे आले म्हणून. वल्लू, माझा टॉवेल. आले. आई, चहा थंड झालाय तुमचा. काय टेन्शन आहे का? काय सांगू जावई बापू, घशाखाली ना अन्नाचं कण उतरणं नाही हो, पाण्याचं घोट उतरणं नाही. सारखं एकच विचार, कसा करू, काय करू. काही प्रॉब्लेम आहे का? सांगा ना मला. म्हटला तर प्रॉब्लेम असा, म्हटला तर नाही. त्याचा काय असा, प्रेरणाच्या बाबांका बरा वाटू खोया ना म्हणून गावाक देवीक नवस केलंय हो. पण आता माका असं वाटतं की माझ्याकडून तो काही पुरो होऊचो नाही. बाबांना आता बरं वाटतंय ना? मग तुम्ही देवाला जे बोलला आहात ते पूर्ण करायलाच हवं. त्या खरा असा हो तुमचा, पण कसा करूचा, काय करूचा.
काही अडचण असेल तर मला सांगा, मी करतो मदत. त्याचं काय असा, मी गावाक ना देवाक नवस केलंय हो की गावाक जेवण घालीन म्हणून. पण माझ्याकडे पैसे नाही हो आता. कित्याक ह्यो नवस बोललंय कोणाच ठाऊक. पण नवस पुरो नाही केलो ना तर देवीचं कोप होतो याची भीती वाटतं हो माका. नाही आई, 1 मिनिट. आई, मला माहिती आहेत हे फार नाही आहेत, फक्त 50,000च आहेत. कित्याक? हे एवढे पुरतील ना? जावई बापू, माझ्या अडचणीत देवासारखे धावून इल्लास हो. दुसरा काय असताना तर मी खरंच पैसे मागले नसते हो तुमच्याकडे. पण नवस असा ना फेडूचो लागतलोच हो. कसले पैसे दिले साईला? अगं ते बँकेत भरायचे होते. पण मला जमणार नाहीये. मग आई त्याच बाजूला चालल्या होता. मी म्हटलं आईंना की तुम्ही जाता जाता देता का पैसे, म्हणून ते. होय होय, मी जमा करून येते. हा, जाऊन येते. हा, भरून येते. हा, पैसे मी. थांब हा? बाई. दे इकडे पैसे. दे. नाही, पैसे दे माझ्याकडे. तू कशाला नेतेस पैसे? अगो मी जमा करते ना, मी बँकेतच जाते. थंय जाते मी. राहू दे, मी करेन.